नमस्कार प्रेक्षकांनो, मी रेश्मा आणि आज तारिणी मालिकेमध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. आज मालिकेने काही वेगळीच कल्टी घेताना आपल्याला दिसणार आहे. मालिकेमध्ये आता मात्र जेने खूप मोठं असं जबरदस्त पुराव्यासगत आता इकडे बेलसरेच्या घरी धाड घेतलेली आहे. हो, आता बेलसरेच्या घरी रेड मारत मात्र खूप मोठा सत्याचा खुलासा असा जेने केलेला आहे. लहानपणापासून ज्या गोष्टीची तारिणी सतत मनात झोपताना सर्व ठिकाणी एकच विचार करत होता की तिच्या आईचा खुनी नेमका कोण आहे आणि त्या खुन्यालाच तिला पकडायचं असतं. पण जेचा धमाका आता या सिंगम लेडीने असा काही डाव रचत आता गुलाबच्या खुन्याला सुद्धा आणि इकडे मात्र वसुधा बेलसरेच्या खुन्याला सुद्धा आता पकडून अटक केलेली आहे. हो प्रेक्षकांनो, आताच लेटेस्ट प्रोमो जस्ट रिलीज झालेला आहे आणि प्रोमोमध्ये खूप मोठा धडाका होत आता या लेडी सिंघमने खूप मोठं काम करत आता इकडे तारिणीची प्रतीक्षा संपवलेली आहे. पण मात्र हा गुन्हेगार खूप घरात राहणारी एक स्त्री आहे आणि भोळीभावडी असणारी स्त्री तारिणीला लहानपणापासून तिच्या आजूबाजू राहणाऱ्या स्त्री हीच तिच्या आईची जेव्हा खुनी असते तिला माहिती पडते तेव्हा तिला खूप मोठा धक्का पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे सविस्तर मालिकेमध्ये काय घडलेलं आहे आणि या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. इकडे मात्र आता युवराजला लेडी सिंगमने लास्ट चान्स दिलेला असतो. त्याला जेलमध्ये खूप सारं झोपटलेलं असतं, खूप मारहाण केलेली असते. अक्षरशः त्याच्या एका पायाला एवढी दुखापत झालेली आहे की तू उभासुद्धा राहू शकत नाही. तेव्हा आता जे युवराज समोर बसते आणि बोलते की हे बघ युवराज, तू खांडेकर आहेस, मला यशाची काही घेणं देणं नाही आणि माझ्या समोर तू मात्र कौशिकीचा भाऊ आहे याचं तर मुळातच नाही आहे आणि खांडेकरांशी पण मला काहीही घेणं देणं नाही. इथं जेचे रूलच चालतात आणि खांडेकरांनी कितीही प्रयत्न केला ना तुला सोडवण्याचा, तेव्हा मात्र तुला कोणीही सोडवू शकत नाही. कारण जोपर्यंत जेला ठोक पुरावा मिळत नाही की तू काहीही केलेलं नाही आहे तोपर्यंत फक्त तू जेचंच ऐकणार. तेव्हा मात्र इकडे आता या दुसरा पाय बाकी आहे असं तिने सांगितलं. एक पाय तर तुझा युवराज फ्रॅक्चर झालेला आहे. आता इकडे मात्र लगेच युवराज बोलते की तुम्हाला माझ्या इकडून काय हवं. त्यावर आता इकडे लगेच लेडी सिंगम म्हणजे जे बोलते की बोलला पोपट बोलला. अरे मी तेच तर तुला विचारतोय की खरंच गुलाबचा खून कोणी केलेला आहे आणि गुलाबशी तुझं काय कनेक्शन होतं. आणि जेव्हा गुलाबशी तुझं आणि गुलाबचं कनेक्शन होतं तेव्हा मात्र गुलाबने तुला काय काय रहस्य सांगितले हे मला सांग. तेव्हा मी तुला नक्की सोडेल आणि नक्की म्हणजे सोडणार तर नाही तसरी तू, पण काही ना काही मात्र तुझी सजा जी आहे ना ती कमी करणार, तुला तुरुंगवास कमी होणार याची खात्री मी देतो. चल बोल. तेव्हा आता इकडे तरीसुद्धा हा जो काही आहे युवराज बोलायला उरत नाही. म्हणून आता रागात जे स्वतःच्या जवळची बंदूक घेते आणि त्याच्या पायावरती ठेवते आणि बोलते की बोलतेस की मी 4पर्यंत जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ही बंदूकची गोळी आता तुझ्या मात्र पायात असणार आहे आणि तू मरणार नाही, पण तुला यातना मात्र खूप होणार आहे. तेव्हा आता इकडे घाबरलेला युवराज बोलतो की थांबा, मी सांगतो. हो, माझं होतं गुलाबशी कनेक्शन, पण मी मात्र काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा आता पुन्हा लगेच बंदुकीचा धाक दाखवत आता पुन्हा युवराज पोपटासारखं बोलायला लागतो जे समोर आणि जेला सांगतो की हो ज्या. तेव्हा जे आता वसूचा फोटो दाखवते आणि या वसूबद्दल काही तुला खरंच युवराज गुलाबने सांगितलं का. तेव्हा आता लगेच इकडे गुलाब बोलतो की हो, ही तारिणीची आई आहे ना, मला सांगितलं होतं गुलाबनी, पण हिला मारणारी जी कोणी आहे जो कोणी आहे त्याचं नाव मला सांगितलं नाही, पण तो माझ्या सासरवाडीचाच आहे एवढा गुलाबनी मला सांगितलं होतं. तेव्हा मात्र आता हा ठोस पुरावा असा आता जेच्या हाती लागलेला असतो आणि जे आता सूत्रानुसार काही गोष्टी काही पुरावे आता मागे जात रिसर्च करत खूप सारा शोध घेत
आता तेव्हा एका सूत्रानुसार जे समोर खूप महत्त्वाची बातमी येते की हो, काही काळात जेव्हा आता गुलाब नवीन नवीन या धंद्यामध्ये आलेला होता आणि मात्र वसू ही जॉईन झालेली होती, तेव्हा वसू आणि वसूची जी काही नणद होती मालती, त्या मालतीचे या गुलाबशी संबंध होते. काही ना काही या दोघांमध्ये चाललेलं होतं. असा मात्र एक पुरावा आता इकडे, छोटासा पुरावा इकडे जेच्या हाती लागलेला आहे. सूत्रानुसार मालतीशी आणि गुलाबशी काहीतरी, जेव्हा वसू पोलीस कॉन्स्टेबल होती तेव्हा काहीतरी या दोघांचे संबंध होते, असं आता इकडे म्हणजे वसूच्या सोबत काही ना काही या मालतीनेच केलेला आहे असा काहीतरी पुरावा, एका सुईच्या टोका इतका पुरावा आता या जेच्या हाती लागलेला असतो. तर इकडे दुसरीकडे मात्र आता दयानंद खांडेकराला आता इकडे स्वतःच्याच मुलावरती संशय आलेला आहे की नाही, माझा हा केदार असा करू शकत नाही, काही ना काहीतरी रहस्य आहे जे केदारने लपून ठेवलेलं आहे. तेव्हा आता इकडे मात्र आता केदार, जेव्हा तारिणी आणि केदार घराबाहेर गेलेले असतात, ते म्हणजे आता अनाथ आश्रमात, त्यावेळी इकडे आता स्वतः दयानंद खांडेकर त्यांच्या मनाविरुद्ध जात त्यांच्या ते बसत नाही अस्तित्व, तरीसुद्धा आता त्यांच्या रूमची झडती घेतात आणि त्या झडतीत मात्र एक असा पुरावा दयानंद खांडेकरांच्या हाती लागतो की त्याच्या तुरंत लक्षात आलेलं असतं की नाही, केदार हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. तेव्हा मात्र आता केदारला घरी आल्यावरती लगेच आता जेव्हा केदारने चुकीमुळे एक कॅप, आता जी काही कॅप असते ती हाती लागली असते दयानंद खांडेकरांच्या हाती, आणि आता लगेच जेव्हा केदार घरी येतो तेव्हा आता लगेच दयानंदाला रूममध्ये भेटायला जातो. तेव्हा दयानंदला रूमवर मध्ये भेटायला गेल्यावरती आता लगेच दयानंद खांडेकर दरवाजा बंद करतो आणि आता केदारचा हात हातात आपल्या डोक्यावरती ठेवतो आणि बोलतो की तुला माझ्या डोक्याची शपथ आहे, खरंच केदार तू काय काम करतो ना हे मला सांग, एका बापापासून हे लपवून ठेवू नको, आणि मी तुझ्या डोक्याची शपथ घेऊन सांगतो की ही गोष्ट मी कुठंही लीक होऊ देणार नाही, ही फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहणार. तेव्हा आता नाईलाजानं आता इकडे दयानंदला केदारला एका शक्तीमुळे इमोशनल होत, आता हा केदार तर इमोशनल असतोच अगोदर, पण मात्र आता इकडे दयानंद खांडेकरांनी केदारला खूप इमोशनल केलेलं असतं आणि तारिणी सुद्धा, आता तारिणीला याबद्दल काहीही माहिती नसतं. तर आता केदार स्वतः सांगते की हो बाबा, मी एक खूप मोठा पोलीस ऑफिसर आहे आणि क्राईम ब्रांचमध्ये मी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. आणि मात्र तेव्हा दयानंदची छाती फुगायला लागते आणि बोलते की बाळा, खरंच मी खूप प्राऊड फील करतो की माझा मुलगा एका क्राईम ब्रांचमध्ये काम करतो, देशाची सेवा करतो. तेव्हा आता लगेच दयानंद मिठी मारते, पण मात्र इकडे आता केदारला पुन्हा एक धडकी बसते की जेव्हा ही तारिणीला सत्य माहिती होणार की मी स्वतः बाबाला हे सांगितलं, तेव्हा ती काय रिॲक्ट करणार. तर इकडे दुसरीकडे मात्र आता जे मॅडमने सरळ बेलसरेच्या घरी आता रेड मारलेली असते आणि आता तेव्हा आजी बाहेरच बसलेली असते, नमासुद्धा तिथंच उभी असते. तेव्हा आता ही जी काही आहे जे मॅडम आता बेलसरेच्या घरामध्ये जाते आणि आता लगेच नमा मॅडमच्या जेच्या समोर जाते. तेव्हा मॅडमला बोलते, काय झालं मॅडम, तुम्हाला कोण हवं आहे आणि तुम्ही इथं कशासाठी आलाय. तेव्हा जे मॅडम बोलते की हे बघ मुली, म्हणजे स्वीटहार्ट, मी कशासाठी आलो आहे मी सांगते, पण थोडा वेळ मला मालती कोण आहे ना हे सांग. तेव्हा आता लगेच मालती येते आणि काय काम आहे, कोण मला आवाज देत आहे. तेव्हा मात्र असं पोलिसांच्या तोंडून तिचं नाव ऐकून ती कुठं ना कुठं हादरते आणि तिच्या चेहऱ्यावरती जुनं केलेलं आता जे काही तिच्या कर्माची फळं असतं ते साफ आता जेला दिसतं. तेव्हा आता जे काहीही बोलत नाही आणि सरळ एका दुसऱ्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की हिच्या हातात बेड्या ठोका. तेव्हा आजी उठते आणि बोलते की काय झालं मॅडम, तुम्ही माझ्या मालतीच्या हातामध्ये का बेड्या टाकताय, काय केलं तिनं, काही गुन्हा केलाय का. तेव्हा आता मालती लगेच ओरडते की मी काय केलं, आणि असं अरेस्ट वॉरंट शिवाय तुम्ही मला अरेस्ट नाही करू शकत. तेव्हा आता लगेच अरेस्ट वॉरंट आता ही मालतीला दाखवते आणि तेव्हा लगेच आजी बोलते की काही तर सांगा, असं तुम्ही अचानकपणे घेऊन जाताय तर मला टेन्शन होत आहे, मालतीने काय केलं नेमकं, काही तर थोडं सांगा. तेव्हा आता लगेच आजीला, वसुंधरा बेलसरेला तुम्ही ओळखता का, तुमची सून. त्यावर आता इकडे हो आजी बोलते, हो काय केलं. तेव्हा आता तुमच्या सुनेचा जो काही खून झालेला आहे त्याचा संशयित म्हणून या मालतीनेच हा खून केलेला आहे असा संशय
पुरावे माझ्याकडे गोळा केलेले आहेत, म्हणून या संशयाच्या आधारावर या मालतीला मी अरेस्ट करत आहे. आणि खूप मोठा क्रिमिनल जो गुलाब आहे त्याच्याशी सुद्धा या मालतीचे संबंध असल्याचे काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहे. आणि हे खूप मोठं, ज्या वर्षी तुमची सून या जगातून निघून गेली त्या वर्षीचे हे तुमच्या लेकीचे कारनामे आहेत. आता मी काहीही या व्यतिरिक्त सांगू शकत नाही. तेव्हा आता आजीला हे सर्व ऐकल्यानंतर धक्का बसते आणि कुठं ना कुठं मालतीविषयी तिला माहिती असतं की ती अशी करू शकते. म्हणून आजी आता जबरदस्त अशी कानाखाली आता मालतीच्या मारते आणि बोलते की खरं सांग मालती, काहीही माझ्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करू नको. वसुंधराचा तू खून केला का? माझ्या तारिणीला तू पोरकं केलं का? सांग. तेव्हा आता इकडे जे मॅडम बोलते की बाद झाला आजी, हा ड्रामा तुमचा बंद करा. ही अशी बोलणारी नाही आहे. एवढ्या दिवसाची ही खुनी जर लपून बसली तर ही एका तुमच्या थापडीनं बोलणार नाही. आता हिला कसं मॅनेज करायचं ना हे जे बघणार. आणि 2 दिवसाच्या आत खरंच हे तुमची मुलगी मात्र वसुताईच्या जीव घेण्यामागे हिचाच हात आहे का हे तुम्हाला नक्की कळणार. तेवढ्यातच आता जे इकडे पोलीस स्टेशनमध्ये मालतीला घेऊन जाते तर आता सरळ इकडे आता सुमी आजी कॉल करते, ते म्हणजे तारिणीला. आणि इकडे एका जेने हे घरी रेड मारली असं सांगते आणि आता मालती आत्याला घेऊन गेलेली आहे, तुझ्या आईच्या खुनी आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मात्र पुन्हा आता तारिणी विचारात पडते की मालती आत्या आणि माझ्या आईची खुनी, खरंच जे मॅडम नेमकं काय करतात आणि असं अचानकपणे त्यांनी का घेऊन गेले? खरंच काय नेक्स्ट मुवमेंट असताना जे मॅडमची काही सांगणार नाही. खरंच गुलाबनी जे म्हटलेलं होतं की तुझ्या आईचा गुन्हेगार तुझ्या आजूबाजूलाच आहे, खरंच तर मालती आत्या नसणार आहे ना? तेव्हा आता सविस्तर फोल ती केदारला सांगते आणि केदारसुद्धा आता विचारात पडते. तर इकडे मात्र आता लॉकअपमध्ये सरळ इकडे मालतीला टाकण्यात येते. आणि त्यानंतर आता काही पुरावे दाखवत आता मालतीची ही जे कसून चौकशीसुद्धा करते. त्या चौकशीत आता इकडे मालतीने कबूल केलेलं असतं की हो, गुलाबशी तिचे संबंध होते. पण आता मात्र तिने अजूनसुद्धा कबूल केलेलं नाही की गुलाबशी आणि वसू ताईचा खून तिने केलेला आहे. पण जेने आता कसून चौकशी चालू केलेली आहे आणि या पुराव्यानुसार हेच सिद्ध होते की मालतीच ही वसूच्या खूप मोठ्या खुनाच्या मागे गुन्हेगार आहे आणि हिचे आणि गुलाबचे खूप मोठे संबंध होते. हीच एक खूप मोठी क्रिमिनल आहे जिला लहानपणापासून तारिणी शोधत होती. प्रेक्षकांना आता खरंच खूप मनोरंजक हा भाग असणार आहे आणि लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून बघत राहा तारिणी मालिका आणि आवडल्यास आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.